नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. राज्य कर्मचाऱ्यांनो लक्ष द्या. वेतनापूर्वी करा हे काम. जर हे काम केले नाही तर आपले वेतन येणार नाही. त्याकरता संपूर्ण समजून घ्या आणि त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सेवा अर्थ प्रणालीतील ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाने पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली आहे. 23 एप्रिल 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता सर्व संबंधितांनी ही प्रक्रिया मे 2026 ते जून 2026 वेतन देयकापूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. यापूर्वी वित्त विभागाने 27 मार्च 2026 रोजी परिपत्रक काढून सर्व प्रशासकीय विभागातील आहार व संवितरण अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना एप्रिल 2026 ते मे 2026 वेतनापूर्वी ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र काही विभागांकडून ही प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याचे लक्षात आल्यानंतर शासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान शासनाने स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की हीच अंतिम मुदत असून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन वेळेत ई-केवायसी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आलेले आहे. ही मुदतवाढ केवळ शासकीय कार्यालयापुरती मर्यादित नसून सर्व जिल्हा परिषद कर्मचारी, मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक, शासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहे. दरम्यान वेतन प्रक्रियेत अडथळे टाळण्यासाठी अनेक ठिकाणी राष्ट्र प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना सूचना देण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिमे राबविली जात असल्याचे चित्र आहे आणि याबाबतचा हा इथं आपण GR दिलेला आहे. पहा तो GR. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.